खासदारांवर कारवाई करण्यासंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले जाणार आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या या 6 खासदारांचं 24 तास उलटूनही कोणतंच उत्तर आलं नाहीये। 18 जूनला नोटीस पाठवण्यात आलेली फुटीर खासदारांना 24 तासात उत्तर द्यायचं होतं। त्यामुळे फुटीर खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करावी म्हणून शिवसेना ठाकरे पक्षाकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर पुढची महत्त्वाची बातमी, 9 पैकी 6 खासदारांनी साथ सोडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे। खासदार फुटीनंतर आमदार आणि नगरसेवकही फुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे। त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवालयामध्ये काल आमदारांची बैठक घेतली। या बैठकीला विधानसभेच्या 20 पैकी 16 आमदारांनी उपस्थिती लावली तर विधान परिषदेचे 5ही आमदार उपस्थित होते। काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी मातोश्रीवर बोलवलेल्या बैठकीला 6 खासदारांनी दांडी मारली आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आता 4 आमदारांच्या दांडीमुळे ठाकरेंच्या पक्षाची धाकधूक वाढल्याची शक्यता आहे। दुसरीकडे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना आक्रमक व्हा असे आदेश दिल्याची माहिती मिळते आहे। ज्यांना आज बोलायचं आहे त्यांना बोलू द्या, आठवड्याभरानं तर पत्रकार परिषद घेऊन मी बोलणार असं सुद्धा ते यावेळेस म्हणालेले आहेत। तर या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी काय आदेश दिलेले आहेत पाहूयात। तर जे खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघामध्ये दौरे करा। खासदारांनी कशी फसवणूक केली हे जनतेला सांगा। जनतेचे प्रश्न सभागृहात आक्रमक पद्धतीने मांडा। तर आपल्या मतदारसंघातले विषय मार्गी लावा। तर आक्रमक व्हा असे आदेश ठाकरेंकडून आपल्या आमदारांना देण्यात आलेले आहेत। आता बातमी आहे थेट नाशिकमधनं। नाशिकमध्ये जायंट किलर ठरलेले गोकुळ गीते निकाल जाहीर झाल्यानंतर थेट मुंबईमध्ये दाखल झालेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गीते यांना फोन करून मुंबईमध्ये भेटीसाठी बोलावलेलं होतं। नंदनवन बंगल्यावर या दोघांमध्ये चर्चा झाली। त्यानंतर गोकुळ गीते विधान परिषदेमध्ये शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते गोकुळ गीतेंचा सत्कारही करण्यात आलाय। मी इथं निवडून आलो आहे। जनतेने मला त्या ठिकाणी या मतदारसंघातल्या मतदारांनी कौल दिला आहे आणि माझी इच्छा आहे की त्या ठिकाणी परिषदेमध्ये मी आपला सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास तयार आहे। मग त्यांनी मला त्या ठिकाणी आज संध्याकाळी या नंदनवन बंगल्यावर साहेबांच्या भेटीसाठी बोलवलं। मी साहेबांशी पण त्या ठिकाणी प्रदीर्घ काळ चर्चा केली आणि साहेबांनी पण त्या ठिकाणी परिषदेमध्ये या मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या मतदारांच्या भविष्यात कामं करण्यासाठी, त्यांच्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी परिषदेमध्ये शिवसेनेचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यास त्यांनी पण त्या ठिकाणी मला परवानगी दिलेली आहे। शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता गोकुळ गीतेजी शिंदे साहेबांच्या कामावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी काही जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ही त्यांच्यामध्ये आहे।